नोंद या ठिकाणी आपल्या शासनाच्या वतीनं त्यावेळी केला होता. पण हरकत नाही, आपली पिढी किंवा या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. त्यामुळे पुढच्या 5-10 वर्षामध्ये पंजाबमध्ये जी अवस्था आहे ती महाराष्ट्रामध्ये होऊ नये, किंबहुना भारताच्या कुठल्याही गावामध्ये आणि घरामध्ये होऊ नये, त्या भावनेतून आपण हे अभियान या ठिकाणी राबवत आहे. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी या ठिकाणी आहेत, त्यांना माझं आवर्जून सांगणं आहे, मी काय फार मोठा नाही तुमच्यापेक्षा, तुमच्याच अशाच वर्गातून एखादा शिकत गेलेला मी विद्यार्थी, पण आजच्या मोबाईलच्या युगामध्ये असेल किंवा आधुनिकीकरणाच्या युगामध्ये असेल, वाईट गोष्टींकडे घेऊन जाण्याची जी शक्ती या समाजामध्ये आहे ती फार लवकर या ठिकाणी आपल्याला परावृत्त करत असते किंवा त्याकडे आकृष्ट करत असते. पण त्या गोष्टींमधून परावृत्त होण्याचं काम आपण हे आपल्या सद्विवेक बुद्धीनं केलं पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून आजचं अभियान आपण आपल्या आई वडिलांचं स्मरण केलं पाहिजे, गुरूंचं स्मरण केलं पाहिजे, आणि आपण कुठल्या समाजामध्ये जगत असताना चांगलं काय आणि वाईट काय याचा निर्णय आपण घेतला पाहिजे. आणि तो निर्णय घेताना या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमचे घरातले वडीलधारी मंडळी असतील, शाळेतले शिक्षक असतील, किंवा आमच्यासारखे समाजामध्ये काम करणारी मंडळी असतील, तुमच्या सोबत कायम आहे. आज शपथ घेतलेल्या तर प्रत्येक शब्दाप्रमाणे आपण जगलो आणि वागलो तरच या नशामुक्तीच्या शपथेच्या कार्यक्रमाचं खरोखर या ठिकाणी रूपांतर एका चांगल्या समाजामध्ये होईल असं मला वाटतं. नशामुक्तीच्या कार्यक्रमामध्ये आज जरी आम्ही राजकारण समाजकारणामध्ये काम करत असलो तरी आम्हाला आमच्या राजकारणाची फार काही चिंता नाही, समाजकारणाची फार चिंता नाही. पण नशामुक्तीसारखा विषय असेल त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे. कारण पुढचं भविष्य हे अंधकारमय आज दिसू लागलंय, आणि ते भविष्य जर प्रकाशासारखं लख उजळायचं असेल तर नशेपासून बाजूला गेलं पाहिजे. कारण भारतासमोर सगळ्यात मोठा आजच्या ठिकाणी प्रश्न कुठला आहे असं मला जर विचारलं तर आर्थिक प्रश्न फार मोठे नाहीत, बाकीचे प्रश्न मोठे नाहीत, पण समाजामध्ये अंमली पदार्थांचं जे रॅकेट किंवा जाळे या ठिकाणी पसरलंय त्याला नेस्तनाबूत करणं हे भारतासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान या ठिकाणी उभं टाकलंय. आणि याच्यामध्ये सरकार असतील